Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one another example on the topic income from profession. This is example number 5 on this particular topic. Already we have seen the 4 examples on the computation of income from profession. The earlier 4 examples which we have seen were related to computation of income from profession of a particular doctor. पाठीमागचे जे 4 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये एखादे डॉक्टर्स असतील तर त्या डॉक्टरांचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचे आपण 4 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचं 5वं एक्झाम्पल पाहणार आहोत की ज्यामध्ये एखादे ॲडव्होकेट असतील ज्यांनाच लॉयर असं म्हटलं जातं त्यांचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचं एक्झाम्पल आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. Okay, so let's start with this particular lecture. This is example number 5 on this particular topic. Read the example carefully. The first sentence of this example is Mr. Somnath is a lawyer working in Mumbai. This is the first sentence of this example, and in this sentence two things are important. The first thing is the name of person is Mr. Somnath and he is a lawyer. Lawyer means advocate. व्यक्तीचं नाव सोमनाथ आहे आणि ही व्यक्ती ॲडव्होकेट आहे म्हणजेच वकील आहे. ओके, वकील आहेत म्हणजे यांचं ऑफिस असेल, कोर्टामध्ये यांचं एखादं ऑफिस असेल, पर्सनल एखादं ऑफिस असेल आणि ते कोर्टामध्ये क्लायंटच्या बाजूने केस प्रेझेंट करत असतील. जे ऑफिस असेल त्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी काही एम्प्लॉईज असतील. या गोष्टी आपल्याला अझ्युम कराव्या लागतात. इन द प्रिव्हियस 4 एक्झाम्पल्स ऑल्सो वी हॅव सीन दॅट while computing income from profession we have to assume certain things based on the profession of that particular person. एखाद्या व्यक्तीचं प्रोफेशन काय आहे याचा विचार करून काही गोष्टी आपल्याला अझ्युम कराव्या लागतात. इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल द पर्सन इज अ लॉयर मीन्स ॲडव्होकेट. ते व्यक्ती ॲडव्होकेट आहे म्हणजे वकील आहे, त्यामुळे ते वकील आहे याचा विचार करून आपल्याला काही गोष्टी अझ्युम कराव्या लागतात. अझ्युम गोष्टी काय करायच्या तर वकील आहेत म्हणजे त्यांचं एखादं ऑफिस असणार, ऑफिसमध्ये मदतीत काम करण्यासाठी काही एम्प्लॉईज असणार, प्लस त्याचबरोबर त्यांचं कोर्टामध्ये देखील त्यांचं एखादं टेबल असतं, एखादं छोटंसं ऑफिस असतं. ओके, या गोष्टींचा विचार करून आपल्याला हे एक्झाम्पल हे सॉल्व करावं लागतं. Okay, now in this particular example we are given a receipt and payment account just like the previous 4 examples. व्यक्ती डॉक्टर असो किंवा ॲडव्होकेट असो किंवा चार्टर्ड अकाउंटंट असो, all these persons are professionals and all these professionals prepares receipt and payment account for the year ended 31st March. In this example also we are given receipt and payment account for the year ended 31st March 2021. आपल्याला 31 मार्च 2021चं रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे दिलेलं आहे. ओके, द डेबिट साईड इज रिसीट साईड अँड क्रेडिट साईड इज पेमेंट साईड. जे रिसीट साईड असते, ऑन द रिसीट साईड डिफरंट रिसीट्स दॅट इज कॅश रिसिव्ड बाय दॅट पर्टिक्युलर पर्सन इज रेकॉर्डेड. हे जे कोण व्यक्ती आहेत मिस्टर सोमनाथ यांना कोणकोणत्या मार्गाने पैसे मिळाले, कॅश मिळाली हे रिसीट साईडला रेकॉर्ड केलं जातं आणि त्यांनी कोणकोणत्या गोष्टीसाठी पेमेंट केलं, त्यांच्याकडून कोणकोणत्या कारणासाठी पैसे गेले हे पेमेंट साईडला रेकॉर्ड केलं जातं. ऑन द पेमेंट साईड द डिफरंट पेमेंट्स मेड बाय द पर्सन आर रेकॉर्डेड. सो फर्स्ट वी विल रीड द डिफरंट रिसीट्स ऑन द रिसीट साईड. As we have seen in the previous example that the receipt and payment account always starts with the opening cash balance and it always ends with the closing cash balance. And we know that cash balance is our asset. Right from 11th standard we have studied that the cash balance is our asset. Cash balance ही आपली asset असते आणि आपण ज्या वेळेला एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपल्याला कॅश बॅलन्स हा इग्नोर करावा लागतो.
In the previous 4 examples also, we have seen that while calculating income from profession, we have to ignore the cash balance. Now question arises, why we should ignore the cash balance? It is because cash balance is our asset, and while computing income from profession, we have to consider only the professional incomes and professional expenses. That is, the income from profession is calculated only by considering the incomes from profession and expenses of profession. प्रोफेशन चालवून कोणते इन्कम्स मिळाले आणि प्रोफेशन चालवण्याचा खर्च कोणता याचाच विचार करून फक्त इन्कम हे कॅल्क्युलेट केलं जातं. असेटचा विचार करायचा नसतो आणि म्हणूनच ओपनिंग कॅश बॅलन्स आणि क्लोजिंग कॅश बॅलन्स हा इग्नोर केला जातो, तो वाचण्याची आवश्यकता नाही. ते सोडून बाकीचे कोणते इन्कम्स आहेत बघा. द फर्स्ट इन्कम इज प्रोफेशनल फीज ₹19,60,000. आता नावामध्ये सांगितलं की ही फी प्रोफेशनल आहे, म्हणजे प्रोफेशनशी रिलेटेड फी आहे. किती रुपये? 19,60,000. त्याच्यानंतर द सेकंड इन्कम इज डिव्हिडंड ₹1,12,000. डिव्हिडंड मिळाला. डिव्हिडंड कशावरती मिळतो? शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले असेल तर त्याच्यावरती डिव्हिडंड मिळतो. किती रुपये मिळाला आहे? 1,12,000. त्यानंतर द थर्ड इन्कम इज हाऊस रेंट ₹3,15,000. घराचं रेंट मिळालं किती रुपये? तर 3,15,000 रुपये. हा जो कोण व्यक्ती आहे मिस्टर सोमनाथ यांनी त्यांचं घर रेंटवर दिलं असेल, त्याचं रेंट मिळालं 3,15,000. आफ्टर दॅट द नेक्स्ट इन्कम इज लॉटरी प्राईज ₹92,260. या व्यक्तीला लॉटरी मिळाली, लॉटरीची बक्षीस मिळालं. किती रुपये बक्षीस मिळाले? 92,260. अँड द लास्ट इन्कम इज इन्कम फ्रॉम हॉर्स रेसिंग ₹1,21,800. घोड्यांचं जे रेसिंग असतं त्या स्पर्धेमध्ये यांना बक्षीस मिळालं, उत्पन्न मिळालं. किती रुपये? 1,21,800. ओके, दीज आर द डिफरंट रिसीट्स, दॅट इज डिफरंट इन्कम्स रिसिव्ड बाय दिस पर्टिक्युलर पर्सन. हे जे कोण व्यक्ती आहेत ज्यांचं नाव मिस्टर सोमनाथ आहे, की जे पेशाने वकील आहेत, त्यांना वर्षभरामध्ये एवढे इन्कम्स हे मिळालेले आहेत. ओके, दीज आर द डिफरंट इन्कम्स रिसिव्ड बाय हिम. नाव ऑन द क्रेडिट साइड, दॅट इज ऑन द पेमेंट साइड, डिफरंट पेमेंट्स आर रेकॉर्डेड. या व्यक्तीने, या वकिलांनी कोणकोणते पेमेंट्स केलेत बघा. द फर्स्ट पेमेंट इज सॅलरी टू स्टाफ ₹1,96,000. यांच्याकडे जो काही स्टाफ काम करत असेल, एम्प्लॉईज काम करत असतील, त्यांना पगार दिला. किती रुपये पगार दिला आहे? तर 1,96,000. दिस इज द फर्स्ट पेमेंट. Then second payment is rent of chamber ₹63,000. Now the new concept is chamber. What is chamber? Chamber means office of a advocate. वकिलांचं जे ऑफिस असतं त्याला चेंबर असं म्हटलं जातं. सो रेंट ऑफ चेंबर मीन्स रेंट ऑफ ऑफिस. चेंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ऑफिस आहे. वकिलांचं जे ऑफिस असतं त्याला चेंबर असं म्हटलं जातं, त्यामुळे हे ऑफिसचं रेंट आहे. किती रुपये? 63,000. त्याच्यानंतर द थर्ड पेमेंट इज फॉर टेलिफोन एक्सपेन्सेस ₹14,000. टेलिफोनचा खर्च म्हणजे टेलिफोनचं बिल पेड केलं आहे. किती रुपये? तर 14,000 रुपये. दिस इज थर्ड पेमेंट. देन नेक्स्ट पेमेंट इज मॅगझिन्स परचेस्ड ₹12,000. मॅगझिन्स मासिके खरेदी केली 12,000 रुपयाची. हे चौथं पेमेंट आहे. त्याच्यानंतर द नेक्स्ट पेमेंट इज मोटार कार एक्सपेन्सेस ₹1,12,000. मोटार कारचा खर्च 1,12,000 रुपये एवढा आहे. ओके, आता मोटार कार ही असेट आहे. मोटार कारचा वापर हा पर्सनल आणि प्रोफेशन या दोन्हीसाठी केला असं आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये पुढं सांगितलेलं आहे. ओके, अँड वी नो दॅट व्हेनेवर एनी असेट is used for both the purposes, then we have to classify, we have to distribute the expenses, the depreciation in the proportion given in the example. पर्सनलसाठी आणि प्रोफेशनसाठी ज्या रेशोमध्ये त्याचा वापर असेल त्या रेशोमध्येच गाडीचा खर्च किंवा गाडीचं डेप्रिसिएशन हे डिस्ट्रीब्यूट केलं जातं. कारचा खर्च किती आहे? 1,12,000. त्याच्यानंतर पुढचं पेमेंट आहे ते म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस ₹77,000.
वकिलांचं ऑफिस असतं, त्या ऑफिसमधले काही खर्च आहेत ते आहे 77,000 रुपये. देन नेक्स्ट पेमेंट इज कार परचेस्ड ₹7,50,000. कार खरेदी केली 7.5 लाख रुपयाची. आता कार खरेदी केली ही असेट आहे बरोबर, आणि आपण असेटचं फक्त डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो आणि तेवढाच फक्त खर्च दाखवतो. इन दिस एक्झाम्पल ऑल्सो द कार इज यूज्ड फॉर बोथ पर्सनल अँड प्रोफेशनल पर्पज. So therefore the depreciation on car should be distributed into personal and profession. कारचा वापर दोन्हीसाठी केलेला आहे, त्यामुळे डेप्रिसिएशन सुद्धा आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. पुढे नेक्स्ट पेमेंट आहे ते म्हणजे इन्कम टॅक्स ₹5,67,000. इन्कम टॅक्स पेड केला. ओके, किती रुपये? 5,67,000. आपण पाठीमागच्या 4ही एक्झाम्पलमध्ये पाहिलं आहे की इन्कम टॅक्स हा पर्सनल इन्कमचा टॅक्स आहे. सो इट इज अ पर्सनल एक्सपेंडिचर. किती? 5,67,000. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज डोनेशन ₹1,40,000. डोनेशन म्हणजे देणगी दिली. देणगी कुठे दिली, काय दिली सांगितलेले नाही, परंतु देणगी दिली 1,40,000. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज पर्सनल एक्सपेन्सेस ₹72,000. पर्सनल खर्च आहे 72,000 रुपये. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज टॅक्स ऑफ हाऊस ₹1,09,000. घराचा टॅक्स पेड केला. किती रुपये पेड केला आहे? तर 1,09,000 रुपये एवढा टॅक्स हा पेड केलेला आहे. हा घराचा खर्च आहे. अँड लास्ट पेमेंट इज कॉलेज फीज पेड ₹31,000. कॉलेजची फी पेड केली किती रुपये? 31,000 रुपये. ओके, दीज आर द डिफरंट पेमेंट्स मेड बाय मिस्टर सोमनाथ. ओके, अँड टोटल ऑफ बोथ द साइड्स इज 27,06,060. दोन्ही बाजूची बेरीज किती सांगितली? तर 27,06,600 ही दोन्ही बाजूची बेरीज आहे. ओके, दिस इज द पेमेंट साईड ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. जे आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिले त्याची आपण पेमेंट साईड वाचली, मगाशीच रिसीट साईड वाचलेली आहे. नाव वी विल रीड द ॲडिशनल इन्फॉर्मेशन दॅट इज ॲडजस्टमेंट. आपण एक एक ॲडजस्टमेंट वाचूया आणि ती ॲडजस्टमेंट कशावरती आहे त्याला टिकमार्क करूया. फर्स्ट ॲडजस्टमेंट इज 1/4 ऑफ मोटार कार एक्सपेन्सेस आर पर्सनल. मोटार कारचा पैकी 1/4 खर्च हा पर्सनल आहे. म्हणजे ही ॲडजस्टमेंट मोटार कारवर आहे. मग बघा, मोटार कार एक्सपेन्सेसला टिकमार्क केली आणि कार परचेसला पण टिकमार्क केली, कारण कारचा वापर दोन्हीसाठी केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन ऑन कार ॲट द रेट 15%. कारवरती 15% डेप्रिसिएशन आपण कार परचेसडला ऑलरेडी टिकमार्क केलेली आहे. दिस इज सेकंड ॲडजस्टमेंट. अँड थर्ड ॲडजस्टमेंट इज मॅगझिन्स वेअर परचेस्ड फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन. मॅगझिन्स कशासाठी खरेदी केली? तर मुलांच्या शिक्षणासाठी. म्हणजे हे ॲडजस्टमेंट मॅगझिनवर आहे म्हणून मॅगझिन्स परचेसडला केली टिकमार्क. 3 ॲडजस्टमेंट्स आहेत, त्या ज्याच्यावरती आहेत त्याला टिकमार्क केली. आणि शेवटी सांगितलं आहे कॉम्प्यूट इन्कम फ्रॉम प्रोफेशन फॉर असेसमेंट इयर 21-22. आपल्याला 2021-22च्या असेसमेंट इयरसाठी इन्कम फ्रॉम प्रोफेशन हे कॅल्क्युलेट करायचं आहे. दिस इज एक्झाम्पल. आता हे जे काही रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं आहे त्याचबरोबर 3 ॲडजस्टमेंट दिल्यात, त्याच्यावरून आपल्याला इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. व्यक्तीचं नाव काय? व्यक्तीचं नाव आहे मिस्टर सोमनाथ. सो फॉर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फर्स्ट वी शुड मेन्शन द नेम ऑफ पर्सन ॲज मिस्टर सोमनाथ. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन विच इन्कम वी आर कॅल्क्युलेटिंग. आपल्याला कोणते इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे? इन्कम फ्रॉम प्रोफेशन. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आपण प्रोफेशनचं इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत हे सेकंड लाईनला मेन्शन करायचं. त्याच्यानंतर कोणत्या असेसमेंट इयरसाठी सांगितलं आहे? असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन द थर्ड लाईन दॅट फॉर असेसमेंट इयर 21-22. Okay, these are the 3 points which we have to mention before calculating the income from profession. Income from profession सुरू करण्यापूर्वी, इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी या 3 गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. पहिलं म्हणजे त्या व्यक्तीचं नाव की ज्याचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करतोय. सेकंड म्हणजे आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करतोय. आणि तिसरं म्हणजे कोणत्या असेसमेंट इयरसाठी आपण इन्कम हे कॅल्क्युलेट करत आहोत. And after mentioning these 3 points, now we can start to calculate the income from profession. या 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर आपण मग इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करायला सुरुवात करू शकतो. ओके, हे जे इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे
एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं जे आपल्याला इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं त्याच्यासाठी आपल्याला 2 कॉलम्स तयार करावे लागतात. पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स आणि दुसरा कॉलम म्हणजे अमाऊंट इन रुपीज. We know that as we have seen in the previous 4 examples that for calculating income of any professional we have to draw 2 columns. The first column is titled as particulars and second column is titled as amount in rupees. And we have to draw these 2 columns for half page or 3/4 page of the notebook. एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला हे 2 कॉलम नोटबुकच्या 2 ते 3 पेज आपल्याला ड्रॉ करावे लागतात. ओके, हे 2 कॉलम्स ड्रॉ केल्यानंतर आपण त्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करायला सुरुवात करू शकतो. इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर देर आर 2 स्टेप्स इन कॅल्क्युलेटिंग द इन्कम. द फर्स्ट स्टेप इज टू स्टार्ट विथ प्रोफेशनल इन्कम्स. सुरुवात कशाने करायची असते तर प्रोफेशनल इन्कम्सने. म्हणून आपण हेडिंग द्यायचं ए प्रोफेशनल इन्कम्स. इथं कोणते इन्कम घ्यायचे तर इन्कम्स रिलेटेड टू प्रोफेशन ओनली. हे जे व्यक्ती आहेत, व्यक्तीचं नाव आहे मिस्टर सोमनाथ. ते पेशाने वकील आहेत. वकिली पेशाशी रिलेटेड ॲडव्होकेट या पेशाशी रिलेटेड जेवढे इन्कम्स आहेत तेवढेच फक्त इथं रेकॉर्ड करायचे. वकिली पेशाशी रिलेटेड. मग एक इन्कम बघा. पहिले इन्कम आहे प्रोफेशनल फीज ₹19,60,000. नावामध्ये सांगितले की ही जी फी मिळाली ती प्रोफेशनल आहे म्हणजे प्रोफेशनशी रिलेटेड आहे. त्यामुळे हे झालं प्रोफेशनचं इन्कम किती 19,60,000. बघा प्रोफेशनल फीज अमाऊंट किती 19,60,000. दिस इज फर्स्ट प्रोफेशनल इन्कम. त्याच्यानंतर सेकंड इन्कम आहे डिव्हिडंड ₹1,12,000. आता डिव्हिडंड मिळाला. डिव्हिडंड कशावरती मिळतो जेव्हा आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करतो त्याच्यावरती डिव्हिडंड मिळतो. त्यामुळे डिव्हिडंड रिसिव्ड इट इज ॲन इन्कम ऑन द इन्व्हेस्टमेंट मेड इन शेअर्स. शेअर्समध्ये जी गुंतवणूक केलेली असते त्याच्यावरचं हे इन्कम आहे. हे काय वकिली पेशा चालवून मिळालेलं इन्कम नाही म्हणजे हे प्रोफेशनचं इन्कम नाही. त्यामुळे ते घ्यायचं नाही. पुढचं इन्कम आहे हाऊस रेंट ₹3,15,000. नावामध्ये सांगितले की हे इन्कम हाऊस आहे म्हणजे घराचं आहे. दिस इन्कम इज रिसिव्ड बाय गिव्हिंग द हाऊस ऑन अ रेंट सो इट इज अ हाऊसहोल्ड इन्कम. हे घरगुती इन्कम आहे. इट इज नॉट रिलेटेड टू द लॉयर्स प्रोफेशन ॲडव्होकेट प्रोफेशन. हे वकिली पेशाचं उत्पन्न नाही त्यामुळे प्रोफेशनला ते येणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्कम इज लॉटरी प्राईज ₹92,260. लॉटरीचं बक्षीस मिळालं 92,260. आता लॉटरीचं बक्षीस मिळालं याचा आणि वकिली पेशाचा काहीही संबंध नाही. वकील आहेत म्हणून काय लॉटरी लागलेली नाही म्हणजे हे वकिली पेशाचं उत्पन्न नाही. लॉटरी लागली हे नशिबाचा भाग आहे. ते त्या व्यक्तीचं पर्सनल इन्कम आहे. हे काय वकिली पेशाचं इन्कम नाही म्हणजेच प्रोफेशनचं इन्कम नाही. आणि लास्ट इन्कम आहे ते म्हणजे इन्कम फ्रॉम हॉर्स रेसिंग ₹1,21,800. ओके, घोड्यांचं जे रेसिंग असतं त्या स्पर्धेमध्ये या व्यक्तीला काही इन्कम मिळालं किती 1,21,800. आता घोड्यांच्या रेसमधून बक्षीस मिळालं याचा आणि वकिली पेशाचा काहीही संबंध नाही म्हणजे हे सुद्धा प्रोफेशनचं वकिली पेशाचं उत्पन्न नाही. प्रोफेशनचं इन्कम नाही. म्हणजे जे वेगवेगळे इन्कम्स मिळाले होते त्याच्यापैकी फक्त एक म्हणजे प्रोफेशनल फी एवढं एकमेवच प्रोफेशनचं इन्कम आहे. ओके, त्यामुळे अमाऊंट घेतली 19,60,000. एक ओळ जागा सोडून त्याचीच बेरीज त्याला नाव दिलं टोटल इंटू ब्रॅकेट ए. किती बेरीज झाली तर 19,60,000. मिस्टर सोमनाथ हॅज रिसिव्ड डिफरंट इन्कम्स ड्युरिंग द इयर but out of these incomes there is only one income which is professional fees which is related to profession. या व्यक्तीला वर्षभरामध्ये वेगवेगळे इन्कम्स मिळालेले आहेत परंतु त्यापैकी फक्त हे एकमेव इन्कम आहे की जे प्रोफेशनचं आहे आणि त्यामुळे त्याचीच बेरीज केली. बेरीज झाली किती 19,60,000. दिस इज द फर्स्ट स्टेप इन कॉम्प्युटिंग इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आपण ज्या वेळेला एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला प्रोफेशनल इन्कम्स घेणं ही पहिली स्टेप आहे. आपण पहिल्या स्टेपमध्ये प्रोफेशनचे इन्कम घेतले. आता सेकंड स्टेपला नाव द्यायचं बी प्रोफेशनल एक्सपेन्सेस.
इथं कोणते एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे? प्रोफेशनशी रिलेटेड असणारे खर्च. ओके, ही व्यक्ती वकील आहे म्हणजेच ॲडव्होकेट आहे. ॲडव्होकेट वकील या पेशाशी रिलेटेड फक्त खर्च इथं एकाखाली एक घ्यायचे, फक्त प्रोफेशनशी रिलेटेड खर्च. मग आता बघा एक एक खर्च. पहिला खर्च आहे सॅलरी टू स्टाफ ₹1,96,000. स्टाफला पगार दिला. आता वकील असू, चार्टर्ड अकाउंटंट असो किंवा डॉक्टर असो, यांना काही स्टाफ लागतो, एम्प्लॉईज लागतात, त्यांना पगार द्यावा लागतो, म्हणजे हा प्रोफेशनचाच खर्च 1,96,000. बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी टू स्टाफ किती? 1,96,000. दिस इज फर्स्ट. सेकंड एक्सपेन्सेस आहे रेंट ऑफ चेंबर ₹63,000. चेंबर म्हणजे ऑफिस, ऑफिसचं रेंट पेड केलं. प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीला, एव्हरी प्रोफेशनल पर्सन रिक्वायर्स ऑफिस, आणि त्या ऑफिसचं रेंट पेड केले म्हणजे हा प्रोफेशन चालवण्याचाच खर्च आहे. कारण प्रत्येक प्रोफेशनलला, वकिलांना स्वतःचं ऑफिस लागतं प्रोफेशन चालवण्यासाठी, आणि त्या ऑफिसचं रेंट पेड केलं म्हणजे हा झाला प्रोफेशनचा खर्च किती? 63,000. बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये रेंट ऑफ चेंबर अमाऊंट 63,000. दिस इज सेकंड प्रोफेशनल एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे टेलिफोन एक्सपेन्सेस ₹14,000. टेलिफोनचा खर्च. कोणताही बिझनेस असो किंवा कोणत्याही प्रोफेशनल व्यक्ती असो, त्याला स्वतःचं ऑफिस लागतं आणि त्या ऑफिसमध्ये टेलिफोन लागतो. सो टेलिफोन एक्सपेन्सेस पेड, इट इज ए प्रोफेशनल एक्सपेन्सेस बिकॉज टेलिफोन इज रिक्वायर्ड फॉर एव्हरी प्रोफेशनल इन हिज ऑफिस. प्रत्येक प्रोफेशनलला त्याच्या ऑफिसमध्ये टेलिफोन फॅसिलिटी लागते, त्याचं खर्च आहे 14,000. त्यामुळे हा प्रोफेशनचाच खर्च आहे. बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये टेलिफोन एक्सपेन्सेस अमाऊंट किती? ₹14,000. हा प्रोफेशनचाच खर्च आहे. त्याच्यानंतर पुढचं पेमेंट आहे मॅगझिन्स परचेस्ड ₹12,000. मॅगझिन्स म्हणजे मासिके खरेदी केली 12,000ची आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 3 वाचा. मॅगझिन्स वेअर परचेस्ड फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन. हे जे मॅगझिन्स आहेत हे कशासाठी खरेदी केलेले आहेत? तर मुलांच्या शिक्षणासाठी. मुलांच्या शिक्षणासाठी बुक्स खरेदी केले, मॅगझिन्स खरेदी केले म्हणजे हा झाला पर्सनल खर्च. बरोबर, मुलांच्या शिक्षणासाठी मॅगझिन्स खरेदी केले, हा घरगुती खर्च आहे, हा पर्सनल खर्च आहे, हा काय प्रोफेशनचा खर्च नाही. त्यामुळे तो खर्च येणार नाही कारण तो घरगुती खर्च आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे मोटार कार एक्सपेन्सेस ₹1,12,000. त्याला सुद्धा टिकमार्क आहे. वाचा ॲडजस्टमेंट नंबर 1. काय सांगितले? 1/4 ऑफ मोटार कार एक्सपेन्सेस आर पर्सनल. एकूण खर्चापैकी 1/4 खर्च हा पर्सनल आहे. एकूण खर्च किती आहे? 1,12,000. त्याच्यापैकी 1/4 हा पर्सनल आहे. आपण एक वर्किंग नोट तयार करूया. वर्किंग नोट ॲक्च्युली वर्किंग नोटची आवश्यकता नाही, कारण की एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे? 1/4 खर्च हा पर्सनल. मग 1/4 पर्सनल, मग राहिला किती? तर 3/4 खर्च राहिला, तो असणार आहे प्रोफेशनचा. एक्झाम्पलमध्ये सांगितले 1/4 खर्च हा पर्सनल आहे. मग 1/4 म्हणजे काय? 4पैकी 1 हिस्सा पर्सनल, 4पैकी 1. मग राहिले किती? 4पैकी 3 म्हणजे 3/4 राहिला, तेवढा प्रोफेशनचा खर्च दाखवायचा. एकूण खर्च 1,12,000 आहे. 1,12,000च्या 3/4. बघा मग मोटार कार एक्सपेन्सेस 1,12,000च्या 3/4 म्हणजे किती? तर 84,000. मोटार कार इज यूज्ड फॉर बोथ पर्सनल अँड प्रोफेशनल पर्पज. In our adjustment, it is mentioned that 1/4 यूज इज पर्सनल. 1/4 खर्च हा पर्सनल आहे म्हणजे राहिलेला 3/4 हा प्रोफेशनचा. तेवढाच खर्च 3/4 आपण प्रोफेशनला दाखवला, तो किती आला? ₹84,000. ओके, एवढा खर्च जाईल प्रोफेशनला. त्याच्यानंतर पुढचा बघा काय? पुढचा खर्च आहे मोटार कारनंतर ऑफिस एक्सपेन्सेस ₹77,000. हा ऑफिसचा खर्च आहे. बरोबर, आता ऑफिसचा खर्च आहे, ॲडजस्टमेंट काय नाही. प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीला ऑफिस लागतं आणि मग त्या ऑफिसचा खर्च हा झाला प्रोफेशनचा खर्च किती? ₹77,000. त्यामुळे हा प्रोफेशनचा खर्च ऑफिस एक्सपेन्सेस ₹77,000. एव्हरी प्रोफेशनल पर्सन रिक्वायर्स ऑफिस. प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीला ऑफिस लागतं, त्यामुळे ऑफिसचा खर्च हा प्रोफेशनचाच खर्च आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे ते म्हणजे कार परचेस्ड ₹7,50,000. कार खरेदी केली 7.5 लाखाची, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, टिकमार्क आहे. काय सांगितलं आहे? कारचं डेप्रिसिएशन सांगितलं 15%.
आता कारचं डेप्रिसिएशन 15% कॅल्क्युलेट करायचं आणि मगाशी सांगितलेलं की कारचा वापर पर्सनलसाठी किती आहे तर 1/4 पर्सनलसाठी आहे, म्हणजे राहिलेला प्रोफेशनसाठी. कार आहे की त्याची 7.5 लाखाची आणि डेप्रिसिएशन सांगितले 15%. म्हणजे वर्किंग नोट बघा, वर्किंग नोट नंबर 1 डेप्रिसिएशन ऑन कार. आपण डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करतो, कार 7.5 लाखाची त्याच्या 15% म्हणजे डेप्रिसिएशन आलं किती 1,12,500 बरोबर. आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले कार इज युज्ड फॉर बोथ पर्सनल अँड प्रोफेशनल पर्पज, देअरफॉर दिस डेप्रिसिएशन विल बी डिस्ट्रीब्युटेड ॲज फॉलोज. डिस्ट्रीब्युशन कसं होईल, ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं तर कारचा पर्सनल वापर किती आहे तर 1/4 हा पर्सनल आहे. मग बघा पर्सनल वापर 1/4 पर्सनल आहे, मग राहिलेलं प्रोफेशनचं किती तर 3/4 बरोबर. एकूण डेप्रिसिएशन आहे 1,12,500, त्यापैकी प्रोफेशनचा किती 3/4, म्हणजे प्रोफेशनला डेप्रिसिएशन किती येणार आहे तर 84,375. सुरुवातीला कारचं एकूण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आणि त्या डेप्रिसिएशनपैकी प्रोफेशनला जाणारे किती 3/4, म्हणजे अमाऊंट किती जाईल 84,375. एवढंच डेप्रिसिएशन जाईल, हे प्रोफेशनचा खर्च. जे पर्सनल आहे ते पर्सनल खर्च आहे. प्रोफेशनला किती जाणार आहे 84,375. बघा डेप्रिसिएशन ऑन कार वर्किंग नोट नंबर 1 प्रमाणे 84,375. ज्या वेळेला एखादी असेटचा वापर पर्सनल आणि प्रोफेशन दोन्हीसाठी केला जातो त्यावेळेला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून ते डेप्रिसिएशन पर्सनल आणि प्रोफेशन असं डिस्ट्रीब्यूट हे केलं जातं. त्याप्रमाणे आपण डिस्ट्रीब्यूट केलं. त्याच्यानंतर पुढचं पेमेंट आहे इन्कम टॅक्स ₹5,67,000. इन्कम टॅक्स म्हणजे काय तर इन्कम टॅक्स मीन्स टॅक्स ऑन द पर्सनल इन्कम ऑफ एनी पर्सन. एखाद्या व्यक्तीचं जे पर्सनल इन्कम असतं, वैयक्तिक इन्कम असतं, त्याच्यावरचा हा टॅक्स असतो. सो धिस टॅक्स इज अ पर्सनल एक्सपेन्सेस. हा जो काय टॅक्स असतो तो पर्सनल खर्च असतो. हा काय वकिली पेशाचा खर्च नाही, हा पर्सनल खर्च आहे, त्यामुळे तो घ्यायचा नाही. त्याच्यानंतर पुढचं पेमेंट आहे ते म्हणजे डोनेशन ₹1,40,000. डोनेशन कुणाला दिले, कुठे दिले हे सांगितलेलं नाही. आपण एवढाच विचार करायचा की हा व्यक्ती वकील आहे, वकिली पेशाचा हा खर्च आहे का. तर डोनेशन देणं, एखाद्याला डोनेशन द्यायचं की द्यायचं नाही, कुणाला डोनेशन द्यायचं, किती रुपये डोनेशन द्यायचं, कुठल्या स्वरूपामध्ये डोनेशन द्यायचं, हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न असतो बरोबर. एखाद्याला देणगी देणं, एखाद्याला मदत करणं हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे, खाजगी प्रश्न आहे. हा काय वकिली पेशा चालवण्यासाठी, ॲडव्होकेट हा पेशा चालवण्यासाठी देणगी द्यावी लागत नाही. सो धिस एक्सपेंडिचर इज नॉट रिलेटेड टू प्रोफेशन. इट इज अ पर्सनल एक्सपेंडिचर बिकॉज द डोनेशन, whether to give donation or not, how much donation should be given, it is up to that particular person. It is his personal opinion. त्या व्यक्तीचे हे वैयक्तिक मत आहे की डोनेशन म्हणजे देणगी द्यायची का नाही द्यायची, द्यायची असेल तर कुणाला द्यायची, किती रुपये द्यायची, हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे तो त्या व्यक्तीचा वैयक्तिक खर्च आहे, म्हणजेच पर्सनल खर्च आहे. हा काय वकिली पेशाचा खर्च नाही, त्यामुळे हा पर्सनल खर्च आहे. त्यामुळे हा येणार नाही कारण हा पर्सनल खर्च आहे. पुढचा खर्च आहे ते म्हणजे पर्सनल एक्सपेन्सेस ₹72,000. आता नावामध्ये सांगितले की हा पर्सनल खर्च आहे आणि आपण पर्सनल खर्च घेत नाही. आपल्याला फक्त प्रोफेशनशी रिलेटेड जेवढे खर्च असतात तेवढेच फक्त घ्यायचे असतात. हा प्रोफेशनचा खर्च नाही, त्यामुळे तो घ्यायचा नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज टॅक्स ऑफ हाऊस ₹1,09,000. घराचा टॅक्स पेड केला. ओके, घराचा टॅक्स आहे, नावामध्ये सांगितले की हा टॅक्स घराचा आहे. सो इट इज अ हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस, इट इज अ पर्सनल एक्सपेन्सेस. दिस एक्सपेन्सेस इज नॉट रिलेटेड टू प्रोफेशन. हा काय प्रोफेशनचा खर्च नाही, त्यामुळे तो येणार नाही. हा घरगुती खर्च आहे. अँड लास्ट पेमेंट इज कॉलेज फी पेड ₹31,000. ते जे कोण सोमनाथ नावाचे वकील आहेत त्यांच्या घरातील कोणतरी कॉलेजमध्ये शिकत असेल त्याची फी पेड केली ₹31,000. कॉलेजची फी म्हणजे शिक्षणाचा खर्च. शिक्षणाचा खर्च हा आपला घरगुती खर्च आहे, पर्सनल खर्च आहे. हा काही वकिली पेशाचा खर्च नाही. सो धिस एक्सपेंडिचर इज ऑल्सो नॉट रिलेटेड टू प्रोफेशन. हा सुद्धा प्रोफेशनचा खर्च नाही. एवढेच फक्त खर्च आहेत. सर्व खर्च वाचून झाले. तिन्हीच्या तिन्ही ॲडजस्टमेंटसुद्धा वाचून झालेल्या आहेत. जे एक्सपेन्सेस दिलेले होते
त्यापैकी जे प्रोफेशनचे खर्च आहेत ते फक्त आपण इथे घेतलेले आहेत आणि शेवटी त्या खर्चाची बेरीज करायची आणि बेरीजला नाव द्यायचं टोटल कंसामध्ये बी. खर्चाची बेरीज किती आली तर बेरीज आली 5,18,375. जे काय आपल्याला वेगवेगळे खर्च दिलेले होते त्यापैकी प्रोफेशनचा एकूण खर्च झाला 5,18,375. हे जे कोण व्यक्ती आहेत मिस्टर सोमनाथ यांना प्रोफेशन चालवून इन्कम मिळालं होतं 19,60,000 आणि त्यांच्या प्रोफेशनचा खर्च आहे 5,18,375. मग इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं? इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करायचं. इन्कमच्या बेरजेतून खर्चाची बेरीज वजा केली, उत्तर किती आलं? 14,41,625. ओके, सो दिस इज द इन्कम ऑफ मिस्टर सोमनाथ who is a lawyer by profession and who is working in मुंबई. आपल्याला जे सोमनाथ नावाच्या व्यक्तींचं माहिती दिलेली होती की जे ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, त्यांच्या एकूण त्यांचं प्रोफेशनचं इन्कम होतं 19,60,000 आणि प्रोफेशनचा खर्च होता 5,18,000 आणि असं त्यांचं नेट इन्कम प्रोफेशनचं इन्कम आहे 14,41,625. Okay, this income we have calculated as per the provisions of Income Tax Act. इन्कम टॅक्स ॲक्टच्या प्रोव्हिजन्स प्रमाणे एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम हे ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, दिस इज द 5th एक्झाम्पल ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. ओके, यू शुड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. In the next lecture, we will see one another example on the computation of income from profession. आजच्या या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचं 5वं एक्झाम्पल पाहिलेलं आहे की ज्यामध्ये एखादे ॲडव्होकेट असतील, वकील असतील तर त्यांचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. हे एक्झाम्पल आणि सोल्युशन तुम्ही नोटबुकमध्ये लिहा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन एक एक्झाम्पल घेऊन नवीन एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, सो दॅट्स इट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. हिअर वी विल स्टॉप. थँक यू व्हेरी मच.